Hi, welcome to my channel Innocent Shubham. Today we are going to start from the topic C program. ठीक आहे. आता आपला हा थर्ड टॉपिक आहे. ठीक आहे. किती टॉपिक या C++ प्रोग्रामिंगचा आपला थर्ड टॉपिक आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, कन्सेप्ट्स, क्लासेस अँड ऑब्जेक्ट्स, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, पॉइंटर्स, कन्स्ट्रक्टर्स, फाईल हँडलिंग. ठीक आहे. आता आपल्याला स्टार्ट करू. ठीक आहे. सगळ्यात पहिले काय पॉईंट आहे, व्हॉट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ठीक आहे. OOP. ठीक आहे. OOP organizes programs using objects which have a data and function. ठीक आहे. म्हणजे काय पहिले सांगतो मी. पहिला पॉईंट काय आपला, OOP organizes programs using objects which have data and function. म्हणजे काय, OOP असे प्रोग्राम्स यूज करतात. ठीक आहे. पण ते ज्यांच्यामध्ये काय असतो, डेटा आणि काय फंक्शन. ठीक आहे. हे मेन शब्द आहे. ठीक आहे. OOP साठी कोणते प्रोग्राम यूज करू शकतात ज्यांच्यामध्ये काय असतो, डेटा आणि काय फंक्शन. डेटा म्हणजे इन्फॉर्मेशन तुम्ही स्टोअर केलेली असते. ठीक आहे. आणि फंक्शन म्हणजे तुमच्यामध्ये जे वर्किंग एलिमेंट्स आहेत, म्हणजे फोनमध्ये समजा वर्किंग मेमरी कार्ड, सिम कार्ड वगैरे ते. आणि डेटा म्हणजे तुमच्यावर जे फोटो व्हिडिओ ते शेअर केले. ठीक आहे. रिअल लाईफ थिंग्स लाईक अ कार और स्टुडंट कॅन बी रिप्रेझेंटेड एज ऑब्जेक्ट. ठीक. तर रिअल लाईफ मध्ये आपण एक्झाम्पल दिली काय, ऍज लाईक अ कार और स्टुडंट कॅन बी रिप्रेझेंटेड एज ऑब्जेक्ट्स. ऑब्जेक्ट्स म्हणजे काय, एखादी गाडी आहे, एखादा स्टुडंट आहे. ठीक आहे. हे काय तुमचे ऑब्जेक्ट. ठीक आहे. ॲज अ एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगितलं, रिअल लाईफ थिंग्स लाईक अ कार और स्टुडंट कॅन बी रिप्रेझेंटेड एज ऑब्जेक्ट. ठीक आहे. हे काय आपलं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम म्हणजे काय काय असं, डेटा आणि फंक्शन मेनली यूज होतात. ठीक आहे. डेटा आणि फंक्शनचा मेनली यूज केला जातो. डेटा म्हणजे काय, जी इन्फॉर्मेशन स्टोअर केली असते, फोटोज व्हिडिओज आपले ते. त्याविषयी फंक्शनचा, जे आपल्यामध्ये मेमरी कार्ड, सिम कार्ड वगैरे त्या गोष्टी असतात, काय म्हणतात, फंक्शन म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट, क्लासेस अँड ऑब्जेक्ट्स. आता या गोष्टी एकदम छोट्या छोट्या मी पॉईंट मध्ये घेत आहे. ठीक आहे. की ज्या समजायला पण सोप्या असं, जास्त हेक्टिक नाही वाटावं म्हणून. ठीक आहे. दुसरा पॉईंट काय, क्लासेस अँड ऑब्जेक्ट्स. क्लास इज अ ब्लू प्रिंट फॉर ऑब्जेक्ट्स. ऑब्जेक्टसाठी काय, क्लास हे काय ब्लू प्रिंट आहे. आता ब्लू प्रिंट म्हणजे काय सांगता, म्हणजे काय, समजा तुम्हाला एखादा निबंध लिहायचा, काय लिहायचा, एखादा निबंध लिहायचा. ठीक आहे. ते निबंध पाहिजे तुम्ही रफ पेज लिहिलाय. कसा रफ पेज म्हणजे काय, कच्चा कागद असतो आपला. कच्च्या कागदावर तुम्ही एखादा निबंध लिहिलाय. ठीक आहे. पण तो निबंध तुम्हाला लिहायचा तुमच्या निबंध वहीमध्ये. ती तुमची निबंध वही एकदम चांगली असते. ठीक आहे. ती काय तुमची निबंध एक साईड दुसरी साईड. ठीक आहे. हा तुम्ही कच्चा निबंध लिहिलाय. ठीक आहे. हा काय कच्चा निबंध आहे, तुमच्या आईने तुमच्या टीचर तुम्हाला लिहून दिलाय, आणि तो निबंध तुम्हाला कोण लिहायचा आहे, तुमची निबंध वही. ही तुमची काय निबंध वही. ठीक आहे. ब्लू प्रिंट म्हणजे काय, तुमचा कच्चा कागद. काय, कच्चा कागद. ठीक आहे. क्लास इज अ ब्लू प्रिंट फॉर ऑब्जेक्ट. तुमचं काही ऑब्जेक्ट आहे, हे काय तुमचं ऑब्जेक्ट आहे. आणि क्लास म्हणजे तुम्हाला सांगितलं गेले, क्लास इज अ ब्लू प्रिंट फॉर ऑब्जेक्ट. म्हणजे काय, समजा एखादा निबंध तुम्हाला दिलाय. ठीक आहे. तो निबंध कच्चा निबंध. ठीक आहे. आणि तो निबंध तुम्हाला द्यायचा होते निबंध वही. ठीक आहे. म्हणून हा निबंध तुम्ही लिहिला गेला. ठीक आहे. पुढचं, ऑब्जेक्ट्स आर क्रिएटेड फॉर क्लासेस लाईक कार, क्लास, मारुती, होंडा ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. आता ऑब्जेक्ट्स म्हणजे काय, आर क्रिएटेड फ्रॉम क्लासेस. क्लासेस पासून तयार केलेलं असतं, काय लाईक कार, मारुती, होंडा ऑब्जेक्ट्स, असे ऑब्जेक्ट्स वगैरे ते असतात. ठीक आहे. क्लासेस हॅव डेटा ऍट्रिब्यूट्स अँड फंक्शन मेथड. ठीक आहे. क्लासेस हॅव डेटा ऍट्रिब्यूट्स. डेटा म्हणजे इन्फॉर्मेशन, फंक्शन म्हणजे काय मेथड म्हणा, त्याच्यामधला जे पार्ट्स आहे. समजा एखाद्या मोबाईलचं एक्झाम्पल घेतला, सिम कार्ड असेल, मेमरी कार्ड असेल वगैरे. ठीक आहे. तर बघू आता, इनहेरिटन्स. Inheritance means one class child can get features from another class parent. ठीक आहे. इनहेरिटन्स म्हणजे काय, उदाहरणार्थ हे तुमचे वडील आहे. ठीक आहे. प्लीज ड्रॉइंगवर जाऊ नका, प्लीज ड्रॉइंगवर जाऊ नका. हे तुमचे वडील आहे, त्याच्यानंतर कोणी, त्याच्यानंतर तुम्ही. ठीक आहे. आता अशा कितीतरी क्वालिटीज आहेत. समजा तुमचे वडील मॅथ्स मध्ये खूप हुशार आहे. ठीक आहे. मग तुम्ही मॅथ्स मध्ये पण हुशार असाल. तुमचे वडील सगळ्या विषयामध्ये हुशार आहे, पण तुम्ही पण सगळ्या विषयामध्ये हुशार असणार. ठीक आहे. तुमच्या वडिलांच्या क्वालिटीज आहेत. ठीक आहे. तुमच्या वडिलांना राग खूप लवकर येतो वगैरे, खूप काही गोष्टी असतील, त्या गोष्टी तुमच्यामध्ये पण येणार. ठीक आहे. याला काय म्हणतात, इनहेरिटन्स म्हणतात. इनहेरिटन्स मीन्स वन क्लास चाइल्ड कॅन गेट फीचर्स फ्रॉम अनदर क्लास पॅरेंट. एक्झाम्पल, व्हेइकल क्लास पॅरेंट, कार अँड बाईक क्लास चिल्ड्रन्स. ठीक आहे. लेट्स अस रियूज कोड अँड मेक बिगर प्रोग्राम्स इझिली. लेट अस रियूज कोड. हा जो कोड आहे आपण तो परत वापरायचा. ठीक आहे. याच्यामध्ये काय करता, इनहेरिटन्स मध्ये हा जो कोड तुम्ही लिहिणार. ठीक आहे. तो काय करता, परत वापरतो. ठीक आहे. आणि मेक बिगर प्रोग्राम्स, जे मोठे मोठे प्रोग्राम असतात. ठीक आहे. ते प्रोग्राम एकदम इझिली बनवले जातात. ठीक आहे. बघू आपण, चौथा पॉईंट आपला पॉलिमॉर्फिझम.
चौथा पॉईंट काय, पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम मीन्स वन थिंग कॅन वर्क इन डिफरंट वे. आता याचं एक्झाम्पल सांगतो. उदाहरणार्थ, तुमच्याकडे तुमचा पेन आहे, ठीक आहे. आता पेनचा काय काय उपयोग होऊ शकतो. पेनचा पहिली गोष्ट म्हणजे लिहिण्यासाठी, अजून तुमच्या भाषेमध्ये खेळण्यासाठी, आणि अजून एक गोष्ट म्हणजे काय, पेनचा उपयोग हा एक अजून गोष्ट होऊ शकतो. उदाहरणार्थ, उद्या तुमच्याकडे चुकून एखाद्या कोणी हल्ला वगैरे केला, काही चोरी वगैरे काही करण्याचं वगैरे, किंवा कोणी मारायला वगैरे आलं, ते तुम्ही याचा यूज करू शकता. ठीक आहे. पेनचे असे 3-4 यूज आहे, बरोबर. एक्झाम्पल काय, अ फंक्शन नेम शो may show details of a car, bike or bus. याचं एक्झाम्पल आहे. अ फंक्शन नेम शो may show details of a car, bike or bus. याचं एक्झाम्पल आहे. अलोज फ्लेक्झिबल प्रोग्रामिंग. याच्यामध्ये ना प्रोग्रामिंग जे असते, आपण जे प्रोग्राम लिहितो, ठीक आहे, ते प्रोग्राम एकदम असे फॉर्म मध्ये असतं एकदम. ठीक आहे. अलोग आता फ्लेक्झिबल म्हणजे आपण ते प्रोग्राम कसे पण लिहू शकतो. ठीक आहे. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, एकच गोष्ट आहे, समजा तुमचा पेन आहे, तर लिहिण्यासाठी, खेळण्यासाठी, मारण्यासाठी यूज केला जाऊ शकतो. ठीक आहे. एकच गोष्टी मल्टिपल वे साठी यूज केली जाते. पुढे बघू आता. पॉइंटर्स काय बघा, पॉइंटर्स हा पॉइंट व्हायचा का. पॉइंटर इज अ व्हेरिएबल. ठीक आहे. पॉइंटर इज अ व्हेरिएबल दॅट स्टोअर्स द ऍड्रेस ऑफ द अनदर व्हेरिएबल. पॉइंटर काय, समजा हा आपला तुमचा पॉइंटर आहे, हा तुमचा पॉइंटर आहे. ठीक आहे. हा तुमचा पॉइंटर आहे पूर्ण. ठीक आहे. आणि त्या पॉइंटर मध्ये समजा मी ना ड्रॉइंग करतो, समजा हा तुमचा पॉइंटर आहे. ठीक आहे. त्या पॉइंटर मध्ये पॉइंटर इज अ व्हेरिएबल दॅट स्टोअर्स द ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. याच्यामध्ये अजून एक पॉइंटर आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये ना हा पॉइंटर आहे, याच्यामध्ये हा व्हेरिएबल. ठीक आहे. आणि काय, हा तुमचा मोठा सर्कल काय एक पॉइंटर आहे, आणि हा छोटा पॉइंट काय एक व्हेरिएबल. ठीक आहे. एका पहिल्या सर्कल मध्ये एक हा एक व्हेरिएबल, बरोबर. त्या सर्कल मध्ये हा दुसरा व्हेरिएबल. ठीक आहे. दिसतोय का, या जे वाक्याचा अर्थ आहे. पॉइंटर इज अ व्हेरिएबल दॅट स्टोअर्स द ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. ठीक आहे. हा मोठा सर्कल आहे, त्याच्या मोठ्या सर्कलला काय म्हणता, पॉइंटर म्हणतात. ठीक आहे. आणि या पॉइंटला काय म्हणता, व्हेरिएबल म्हणता. परत एक सर्कल त्याला काय म्हणता, पॉइंटर. या काय म्हणता, व्हेरिएबल म्हणतात. ठीक आहे. यूज टू हँडल मेमरी डिरेक्टली अँड कनेक्ट डिफरंट ऑब्जेक्ट्स. यूज टू हँडल मेमरी डिरेक्टली अँड कनेक्ट डिफरंट ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. ते कशासाठी यूज करतात, मेमरी हँडल करण्यासाठी. कशासाठी, मेमरी डिरेक्टली कनेक्ट डिफरंट ऑब्जेक्ट्स. त्यासाठी डिफरंट ऑब्जेक्ट्स जे आहे त्यांना हे करण्यासाठी, कनेक्ट करण्यासाठी याचा यूज करत होतं. पुढे काय, कन्स्ट्रक्टर्स. कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल फंक्शन इन अ क्लास यूज टू सेट अप अ न्यू ऑब्जेक्ट्स. म्हणजे काय, कन्स्ट्रक्टर काय काम करतो, की तुमच्या क्लासमध्ये एक नवीन गोष्टी त्या सेटअप करायचं काम करतो. उदाहरणार्थ मला एखादी बिल्डिंग बांधायची, बिल्डिंग बांधायची. ठीक आहे. त्यासाठी मी काय करणार, पहिले एक सिव्हिल इंजिनियरला बोलणार. तर सिव्हिल इंजिनियर मला काय करणार, एक पूर्ण आराखडा तयार करून द्या. ठीक आहे. इथे बिल्डिंग बनवा, इथे हे, इथे सिव्हिल इंजिनियर पूर्णपणे मला आराखडा तयार करून द्या. ठीक आहे. आणि तो सिव्हिल इंजिनियर आपल्या कोण आहे, एक कन्स्ट्रक्टर आहे. स्पेशल फंक्शन क्लास यूज टू सेट अप न्यू ऑब्जेक्ट्स. म्हणजे नवीन गोष्टी बनवण्यासाठी हा आपल्या मदत करतो. ठीक आहे. इट रन्स ऑटोमॅटिकली व्हेन ऑब्जेक्ट इज क्रिएटेड. ठीक आहे. आता हे ऑटोमॅटिकली काम करतं कोण, कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. आता तुम्ही एक सिव्हिल इंजिनियरच्या जागी एखादा एक रोबोट पण लावू शकता. चायनामध्ये बघितलं ते रोबोट चाललेला असतात अशी कामं करायसाठी. ठीक आहे. इट रन्स ऑटोमॅटिकली व्हेन ऑब्जेक्ट इज क्रिएटेड. ही गोष्टी ऑटोमॅटिक पण काम करतात. एक्झाम्पल, सेटिंग कार ब्रँड अँड मॉडेल वेन मेकिंग अ न्यू कार. ठीक आहे. याचं एक्झाम्पल. नेक्स्ट पॉईंट आपला फाईल हँडलिंग. फाईल हँडलिंग मीन्स रायटिंग डेटा टू फाईल अँड रिडिंग डेटा फ्रॉम फाईल्स इन C++. फाईल हँडलिंग म्हणजे काय असतं, रायटिंग डेटा टू फाईल्स. डेटा असते म्हणजे एक प्रकारचा इन्फॉर्मेशन असतो, फाईलमध्ये लिहिला जातो. रिडिंग डेटा फ्रॉम फाईल्स, आणि फाईलमधून सगळा डेटा वाचण्यासाठी कशाचा, C++ लँग्वेजचा. ठीक आहे. यूज फॉर स्टोरिंग इन्फॉर्मेशन लाईक मार्क्स. ठीक आहे. रेकॉर्ड्स आउटसाइड द प्रोग्राम. प्रोग्रामसाठी आपल्याला ज्या गोष्टी इन्फॉर्मेट असतात ते कोण देतं, आपल्याला फाईल हँडलिंग देतं. कोण देतं, फाईल हँडलिंग. ठीक आहे. ठीक आहे. आता हे झालं आपलं थर्ड चॅप्टर. ठीक आहे. आणि विचारलं तुम्हाला फक्त मेन पॉईंट सांगा. ठीक आहे. पूर्ण थिअरी कव्हर करायचं अजूनपर्यंत मला टेक्स्टबुक आलेले नाही अनफॉर्च्युनेटली. ज्या दिवशी टेक्स्टबुक केली त्या दिवशी आपण परत सगळे पॉईंट्स एकदा बघू, पण ऍज अ रिव्हिजन पर्पज. ठीक आहे. तुम्हाला चांगलं. ठीक आहे. एक रिव्हिजन सिरीज बघू 10 मिनिटांमध्ये एक चॅप्टर फिनिश होऊन. ठीक आहे. आता तुम्ही एक्झामच्या आदल्या रात्रीचाही बघायचं तरी संपून जाईल. मॅक्सिमम मुलांनी चॅनलला फॉलो करा. ठीक आहे. कम्प्युटर सायन्स सुरू झालेलं आहे. ठीक आहे. 3 चॅप्टर झाले CS1चे. आता फक्त एक 4थं चॅप्टर CS1 संपलं, त्याच्यानंतर CS2 सुरू होऊन जाईल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर राहिल्या विषय IT चे 4 चॅप्टर अपलोड झाले, 2 चॅप्टर बाकी. त्याच्यानंतर आपल्याला जॉग्राफी, हिंदी, मराठी हे सगळे विषय घ्यायचे. इंग्लिश सगळं अपलोड झालेलं. ठीक आहे.
जास्तीत जास्त मुलांनी चॅनल शेअर करा आणि चॅनल फॉलो करा. ठीक आहे, धन्यवाद.